नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा गुरु घंटाल. आजची कथा आहे एका अशा बस ड्रायव्हरची ज्याने शेवटची फेरी घेतली, पण तो कधीच घरी परतला नाही. चला तर मग कहाणीला करूया सुरू. हेडफोन लावून ऐका, कारण स्टोरी एवढी जबरदस्त आहे की तुमच्या अंगावरती काटा येईल. तर चला मग करू. ती होती रात्रीची शेवटची बस. रात्रीचे 11:45 झाली होती. एसटीची जुनी, एकदम खटारा, खडखडणारी बस. रूट नंबर 302. ड्रायव्हरचं नाव रमेश पाटील. हा रस्ता दाट जंगलातून जात होता आणि गावात एकच नियम होता: 12 नंतर बस थांबवायची नाही. गावात झालेला प्रकार आणि तेवढ्यात बस सुरू झाली. आत फक्त 3 प्रवासी. कोणी बोलत नव्हतं, कोणी हलत नव्हतं. फक्त बसचा आवाज. बस सुरू झाली. रमेशने आरशात पाहिलं, पण आरशामध्ये परछाईच नव्हती. रात्रीची घड्याळात 12:03 झाली आणि अचानक बस थांबली. रस्त्याच्या मधोमध एक स्त्री उभी होती. पांढरी साडी, केस चेहऱ्यावर. तिने हात दाखवला. रमेशने ब्रेक दाबला. हीच त्याची चूक होती. ती स्त्री बसमध्ये चढली. तिकीट मागितलं. ती हळूच म्हणाली, "माझं तिकीट मी आधीच भरलंय." आणि तिच्या तोंडातून माती खाली पडली. तेवढ्यामध्ये रमेशने पुन्हा आरशात पाहिलं. बस आता पूर्ण भरलेली होती. सगळे प्रवासी ओले, मातीने माखलेले, आणि सगळ्यांचे डोळे फक्त रमेशकडे बघत होते. बस आता रस्त्यावर नव्हती. ती जात होती स्मशानातून. स्टॉप बोर्डवर लिहिलं होतं, "इथून पुढे परत नाही." आणि रमेश ओरडला, "बस थांबवा, मला उतरायचंय." पण कोणीच ऐकत नव्हतं. त्या स्त्रीचा आवाज आला, "ड्रायव्हर, तुमची फेरी अजून." जंगलात ती बस सापडली. इंजिन चालू, पण ड्रायव्हर सीट रिकामी. आरशावर रक्ताने लिहिलेलं होतं, "शेवटची फेरी पूर्ण." पूर्ण झाली. आणि आजही म्हणतात, त्या रस्त्यावर रात्री 12 नंतर जर एसटीची जुनी बस दिसली तर ती पकडू नका, कारण काही फेऱ्या परतीसाठी नसतात. अशाच नवीन कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला फॉलो आणि